स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची जन्मभूमी ते कर्मभूमी अशी 91 किलोमीटरची परिक्रमा सायकलवरून पूर्ण करून कोल्हापुरातील सायकल वेडे कोल्हापूर या संघटनेनं त्यांना आदरांजली वाहिली. बिंदू चौक इथं या परिक्रमेची सांगता करून स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आधुनिक भारताच्या वैद्यकीय तसंच तांत्रिक शिक्षणाचे शिल्पकार, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, थोर शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांचं नुकतंच निधन झालंय. समाजातील विविध घटकांसह विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भावपूर्ण आदरांजली म्हणून कोल्हापुरातील सायकल वेडे कोल्हापूर या संघटनेच्या वतीनं एक विशेष उपक्रम राबवण्यात आलाय. स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांची जन्मभूमी ते कर्मभूमी असणाऱ्या कोल्हापूर, अंबप, तळसंदे, कसबा बावडा इथला बंगला, मेडिकल कॉलेज, अजिंक्यतारा कार्यालय ते ऐतिहासिक बिंदू चौक अशी 91 किलोमीटरची परिक्रमा सायकलवरून पूर्ण करून त्यांना या सायकल वेडे कोल्हापूर संघटनेच्या सायकलपटूंनी आदरांजली वाहिली. बिंदू चौक इथं स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांचे विश्वासू सहकारी डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिक्रमेची सांगता करण्यात आली. कोल्हापूर सिटीझन फोरम, न्यू करवीर ऑटो रिक्षा युनियन, कोल्हापूर जिल्हा हस्तकला संघटना, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय चर्मकार संघ, शिवाजी रोड व्यापारी असोसिएशन, अनुराग प्रकाशन, अनुराग फाउंडेशन या सर्व संस्थांचं ही परिक्रमा पूर्ण करणाऱ्या सायकलपटूंना मोलाचं सहकार्य लाभलं. यावेळी प्रसाद जाधव, राजेंद्र थोरवडे, निवास ब्रह्मापुरे, दीपकराव खांडेकर, सागर यादव, राम कारंडे, सचिन यादव, गजानन विभूते, दीपकराव यादव, सतीश वडंगेकर, सतीश पाटील यांच्यासह सायकल वेडे कोल्हापूर संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.